सुख म्हणजे नक्की काय असतं? मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या शालिनीला म्हणत असते की तुमच्या सगळ्या पापांचा हिशोब मी चुकता करणार आहे. त्याच वेळेला आता शालिनी तिच्यावर हात उचलायला जाते आणि अधिराजमध्ये येतो आणि शालिनीचा हात तो धरतो. त्याच वेळेला शालिनीला आता सगळं जुने दिवस आठवू लागतात. ज्यावेळेला जयदीप हा प्रत्येक वेळेला शालिनीच्या जीवावर उठून जयदीप हा गौरीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला ते सगळं तिला आठवतं आणि तिच्या डोळ्यासमोरून ते सगळे क्षण जातात. त्यानंतर मग आता अधिराज हा शालिनीला म्हणत असतो की मॅडम, ही कायद्याची लढाई आहे ना, ही कोर्टातच लढायची आहे. उगीचच या नित्या मॅडमवर हात उचलायचा नाही, असं तो तिला सांगतो आणि एखादी वॉर्निंग दिल्यासारखाच करतो आणि हात सोडून देतो. आणि हे पाहिल्यानंतर नित्याला खूपच बरं वाटतं. त्याच वेळेला आता शालिनीचा श्वास कोंडू लागलेला असतो. ती तिथल्या तिथे खाली बसते आणि त्यानंतर ती म्हणते की माझ्या त्या गोळ्या, जरा प्लीज गोळ्या आणशील का? तेव्हा आता अधिराज म्हणतो की मॅडम, काय झालं तुम्हाला? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? तेव्हा तितक्यातच तो गोळ्या आणण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो आणि शालिनी उठून नित्याजवळ जाते आणि म्हणते की तुला काय वाटतंय की तू हे जिंकली आहेस? तू ही लढाई जिंकली आहेस? अजिबात नाही. आता गौरी, तू बघच मी तुझा हिशोब कसा चुकता करते ते. त्याच वेळेला आता ती म्हणते की बघूया, मीही ही लढाई अर्धवट सोडणार नाही आहे. बघा मी काही करते ते, मला शांत समजू नका, असं म्हणून ती निघून जाते. त्यानंतर आता इथे वसुंधरा ही सापशिडी खेळत असते आणि ते खेळत असताना एक सोंगटी ती नित्याची करते तर दुसरी शालिनीची. आता ती म्हणते की शालिनी मैत्रिणी, अगं काय करतेस काय तू? चल लवकर पुढे चल. ती बघ नित्या दिदी पुढं चालली. तेव्हा रावसाहेब येतो आणि म्हणतो की काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघ, या शालिनीने ना या नित्याला पुढे ढकललं आहे आणि ती पुढे निघून गेली. तेव्हा मग आता लगेच रावसाहेब म्हणतो की अगं, तू नित्या दिदीला साधी बोळी समजू नको. साधी बोळी नाही आहे ती. तिने काय मोठा डावपेच खेळला आहे तुला काय माहिती? अगं, कोर्टावर त्या प्रोजेक्टवर स्टे ऑर्डर आणली आहे त्या मॅडमने. बघ किती डोकं आहे तिचं, तू तिला काही कमी समजू नको. त्याच वेळेला आता वसुंधरा म्हणते की काय नित्या दिदी, खरंच नित्या दिदी खूप साधी समजत होते मी, पण नाही, ती खूप हुशार आहे. अगं शालिनी मैत्रिणी, काहीतरी कर. ती बघ नित्या काय करते, तुझ्यावर वेगवेगळे डावपेच उलटवते ती. अगं काहीतरी कर आणि पुढे जा, आणि मैत्रिणी कसली बी गरज लागली तरी मला सांग, मी हाय हां, असं ती म्हणायला लागते. त्याच वेळेला आता शालिनी तिच्या रूममध्ये बसलेली असते. अधिराज म्हणतो की मालकीनबाई, मला माफ करा. मगाशी खरं तर मी तुमचा हात धरला, पण मला आता खरंच खूप वाईट वाटत आहे, मला माफ करा. तेव्हा ती म्हणते की अरे, खरं तर तू चांगलंच केलंस आणि माझा हात धरलास ते. खरंच त्यावेळेला ना मला खूप चीड आली होती. तू हात धरून बरं केलंस, कारण नाहीतर उगाचच नित्यावर माझा हात उठला असता. अरे खरं तर ती वागतेच तशी ना, कधी पण ती माझ्या समोर येते ना, माझी खरंच खूप चिडचिड होते. तिला बघून असा राग येतो ना, प्रत्येक कामात माझ्या आडव्या येण्याचा प्रयत्न करत असते तू, म्हणून माझी खूप चिडचिड होते. त्याच वेळेला आता तो म्हणतो की बरं मालकीनबाई, मी आता येतो, असं म्हणून तो पुन्हा एकदा सॉरी म्हणून तिथून निघून जातो. आणि तो निघून गेल्यानंतर आता शालिनी म्हणते की नित्या, तू लक्षात ठेव, आता मी तुला काही सोडणार नाही. तू माझ्यावर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलास ना, या प्रोजेक्टवर स्टे आणून तू खूप मोठा डाव खेळलायस, तुला असं वाटत असेल, पण नाही, अजिबात नाही. आता ही नागिन आहे, त्या नागिनीच्या शेपटावर तू पाय दिलायस, आता बघ मी काय करते. त्याच वेळेला आता पुन्हा तिला जयदीप आणि गौरीचे मागचे क्षण आठवू लागतात. ज्या ज्या वेळेला गौरी ही संकटात असते आणि शालिनीने तिला मारण्यासाठी डाव रचलेला असतो, त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी नेमका जयदीप पोचतो आणि प्रत्येक वेळेला तो गौरीला वाचवत असतो. आता ती म्हणते की त्या जन्मात तर तुला प्रत्येक वेळेला जयदीपने आणि कोणी ना कोणीतरी वाचवलं, पण या जन्मात काय करशील? आता तुझा शेखरदाजी होता, तो पण त्याला पण मी ढगात पाठवलं. आता तुझी माई ती म्हातारी काय करणार? आणि आता अधिराज हा तुझ्या बाजूनेच नाही आहे. आता जिंकणार कोण? पुन्हा एकदा सरस ठरणार कोण? तर ही शालिनी, असं म्हणून ती आता स्वतः तिला एकदम चॅलेंज देते. त्यानंतर आता इथे पाहुणी ही स्वयंपाक करत असताना माई तिथे जाते आणि म्हणते की अगं काय करायली आहेस पोरी? स्वयंपाकाचं काय ठरलं? तेव्हा ती म्हणते की माझ्या राजच्या आवडीची खीर करायली आहे. तेव्हा ती म्हणते की खिरीची तुझी समधी तयारी तशीच राहिली, दे मी करते इथे. तितक्यातच आता ती नको नको म्हणत असताना तिला मालकिनीचा म्हणजे शालिनीचा फोन येतो आणि माई म्हणते की तिचा फोन घे. तेव्हा आता लगेच माई ही खिरीची तयारी करायला ताट हातात घेते आणि त्याच वेळेला ती म्हणते की बरं पोरी, तू फोनवर बोल, पण मला सगळं कुठं काय काय ठेवलं आहे ते सांग. आता शालिनी गडबडून म्हणते की काय गं, कोणाचा आवाज होता हवा? तेव्हा ती म्हणते की ते जाऊ द्या, एवढं काही महत्त्वाचं नाही, तुम्ही सांगा काय काम काढलं माझ्याकडे. तेव्हा ती म्हणते की तुला एक काम करायचं आहे, खूप सोपं आहे. तर आता नित्या ही तिच्या बेडवर येत असते
त्याच वेळेला बेडवर आल्यावर तिच्या मेसेजची टोन वाजते म्हणून ते मेसेज बघते. त्याच वेळेला तिला अधिराजचा मेसेज आलेला असतो. आता अधिराजचा मेसेज म्हणून ती मोबाईल पटकन बघते तर ती म्हणते की काय, मला अधिराजने इतक्या रात्री मेसेज केला आहे आणि त्यात लिहिलेलं असतं की आपल्या प्रेमाची जिथून सुरुवात झाली त्या ठिकाणी मला भेटायला ये. आता तो मेसेज वाचल्यानंतर ती म्हणते की अधिराज मला असा मेसेज का करतोय. आणि नंतर तिच्या लक्षात येतं की आज शालिनीपासून याने मला वाचवलं, याचा अर्थ अधिराजच्या मनात काहीतरी जागृत झालं आहे. म्हणूनच ती वेळ न काढता पटकन निघते आणि त्याच वेळेला शालिनीला जेव्हा ती जाताना दिसते त्याच वेळेला शालिनी तिच्या माणसांना इन्फॉर्म करते आणि त्यानंतर तिने शालिनीला पाहुणीला काम सांगितलेलं असतं की अधिराजचा मोबाईल घे आणि त्या मोबाईलवरून तू नित्याला मेसेज पाठव. आणि पाहुणी विचार करते की मी अगोदर मला का नाही सुचलं. नित्या त्या जागी पोचते आणि त्या जागी पोचून ती म्हणते की अधिराज अजून कसा आलेला नाही, त्याने मला इथे बोलवलं तर आहे पण तो कुठे आहे असा विचार ती करत असताना आता ती अधिराजला फोन लावायला जात असते. तेवढ्यातच इथे पाहुणी अधिराजचा फोन स्विच ऑफ करून टाकून देते आणि नित्या विचार करते की ह्याचा फोन बंद. तितक्यातच आता नित्यावर जाळं टाकलं जातं आणि जाळं टाकल्यानंतर आता ती ओरडत असते. ती म्हणते की काय झालं आहे, कोण आहे. आणि एक माणूस येतो आणि तो माणूस आता नित्याला रुमालाचा आवाज देऊन बेशुद्ध पाडून टाकतो. तर शालिनी इथे विचार करत असते की काय झालं असेल, नित्याला या माणसाने नीट पकडलं तर असेल ना, सगळं झालं तर असेल ना. तितक्यातच तिला फोन येतो आणि ते सांगतात की मालकीनबाई तुमचं काम झालं आहे, या नित्यावर जाळं टाकलं आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की वाट कसली बघताय, मग जाळं टाकलं आहे ना, आता एक काम करा, तिचे चांगले हातपाय बांधा आणि द्या तिला विहिरीत ढकलून, तिला कायमची जलसमाधी देऊन टाका. नंतर मग आता इथे शालिनी बोलायला लागते की या जन्मात पण नित्या तुला ही शालिनी पुरून उडली आहे. त्याच वेळेला आता इथे माहीला घाण स्वप्न पडतं. सगळ्यांना जेव्हा शालिनीने मारून टाकलेलं असतं ते तिच्या स्वप्नात येतं. विमल उठते आणि म्हणते की आजी काय तुम्हाला त्रास होतोय का. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला वंगाळ स्वप्न पडलं असेल. आता शालिनी तिथे मजेत असते मात्र माईला भीती वाटते. माई येते आणि देवीसमोर हात जोडून म्हणते की काय मला असा संकेत का दिला असणार तू, काही वंगाळ स्वप्न पडले याचा अर्थ माझी लेक तर तिथे सुखरूप आहे ना, माझ्या गौरीला काहीच होऊ देऊ नकोस असं म्हणून ती देवीची प्रार्थना करते. त्याच वेळेला आता इथे तो माणूस म्हणतो की चला हिला आता उचलायचं आहे आणि विहिरीत ढकलायची आहे. त्याच वेळेला इथे आता राज हा घाबरून उठतो आणि म्हणतो की मला अगदी घाम सुटतोय, श्वास कोंडल्यासारखा झालाय. ती म्हणते की थांब तुझ्यासाठी मी पाणी घेऊन येते. आतमधून आजीचा आवाज येतो, आजी चक्कर येऊन पडते. म्हणून आता अधिराज आणि पाहुणी तिकडे जातात. त्याच वेळेला आता इथे सगळीजण तिला उचलत असताना समोरून एक लोखंडाचं अवजार येतं आणि ते आता त्या माणसाच्या हातावर पडतं. तो जोरात ओरडू लागतो आणि तिथे वसुंधराची एंट्री झालेली असते. फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की इथे पिंट्याने शालिनीवर लक्ष ठेवून त्याला कळतं की इथून नित्या तर बाहेर पडलेली आहे आणि या शालिनीने कोणाला तरी फोन केला, याचा अर्थ हिने जबरदस्त काहीतरी फिल्डिंग लावलेली दिसते. त्याच वेळेला आता इथे लगेच तो माणूस म्हणतो की हे बघा हा आमचा काही तो मॅटर आहे, तुम्ही उगीच यामध्ये लुडबीड करू नका. तेव्हा ती म्हणते की निघायचं, काम करायचं, इथून सुटायचं. तेव्हा वसुंधरा पुढे येत असताना एक माणूस तिच्यावर मारायला जातो. रावसाहेब त्याचा हात धरतो, त्याला खाली पाडतो आणि त्यांच्यावर बंदूक ताणून म्हणतात पिंट्या, आणि दोघेही म्हणतात की इथून निघा, निघा इथून असं म्हणून त्या सगळ्यांनाही सांगायला सांगते. आणि वसुंधरा म्हणते की तुझ्या मालकीनबाईने जे उत्तर द्यायचं आहे ना ते मी देते. शालिनी आता वसुंधराने बोलवलेल्या ठिकाणी येते आणि समोर डेड बॉडी बघते. ती म्हणते की डेड बॉडी, कदाचित ही डेड बॉडी गौरीची असेल असं म्हणून ती त्याच्यावरचा पडदा बाजूला करते. सफेद पडदा बाजूला केल्यानंतर तिथे नित्याचा चेहरा असतो, म्हणजेच नित्याचा फोटो लावलेला चेहरा असतो. आता हे सगळं पाहिल्यावर, तो पुतळा पाहिल्यावर शालिनी मात्र चिडते. ती म्हणते की काय वसुंधरा, काय प्रँक चाललं आहे का माझ्यासोबत, कुठे आहेस, कुठे, समोर ये असं म्हणून ती चिडत असते. वसुंधरा तिच्या समोर येते. नित्या आता घरी येते आणि त्याच वेळेला राजमा विचारते की नित्या अगं आई काय झालं, होतीस कुठे तू. तेव्हा ती म्हणते की अगं मी ना, असं म्हटल्यावर ती विचार करते की हिला खरं सांगायला नको, नाहीतर उगीचच ही टेन्शन घेत बसेल. आई आहे ना हिची मी, आणि हिला सांगितलं तर हिला आणि अधिराजला उगीचच टेन्शन येत बसेल असा विचार आता इथे नित्या करत असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राजमा आणि नित्य मुद्दामच भांडत असतात. राजमा म्हणते की खरंच तू खूप चुकीचं वागलेस माझ्यासोबत, तू माझा तर विश्वासघात केलाच आहेस, त्याचप्रमाणे अधिराजचाही विश्वासघात केलाच आहेस तू. त्याच वेळेला नित्या म्हणते की
तुझं तोंड बंद कर हा, नाहीतर बघ मी काय करेन ते. त्याच वेळेला राजमा तिला चिडते आणि तिला ढकलून देते. आता शालिनीचा राजमावर विश्वास बसू लागतो. शालिनी ही राजमाजवळ मेणबत्ती घेऊन जाते आणि म्हणते की हे बघ, हे जे सगळं काही करायचं आहे ना, त्याच्यामध्ये तुझा मदत मला लागणारच आहे. पण एक गोष्ट मात्र करावी लागेल, ते म्हणजे आपल्याला अधिराजचा या सगळ्यामध्ये बळी द्यावा लागेल. आता हे ऐकल्यानंतर राजमाला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती तिच्याकडे पाहतच राहते. तर आता इथे अधिराज हा सावरीला म्हणतो की एक काम कर सावरे, जरा आतमध्ये पाहुणीचा फोन असेल तो जरा घेऊन ये. आणि आता पाहुणीचा फोन सावरी घेऊन येते. त्याच वेळेला तो फोन पाहत असताना पाहुणीला खूप मोठा धक्का बसतो, कारण शालिनीचा आणि तिचा सगळा रेकॉर्ड आता त्याच्या हाताला लागणार असतो. जर आता शालिनीचं आणि तिचं बोलणं जर तिला कळलं तर नेमकं तो पुढे काय करेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.